वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा 20 अतिशय उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत, जे TATच्या दृष्टिकोनातून फार IMP क्वेश्चन हे असणार आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत ते विविध पुस्तकातून व विविध स्पर्धा परीक्षेतून घेतलेले प्रश्न आहे. कारण की 2013 ते 2021 पासून तुम्ही अनालायसिस करा TATच्या प्रश्नपत्रिकेच्या, ते सगळे जे प्रश्न विचारले जातात ते इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न TATच्या परीक्षेतसुद्धा हे लोक विचारतात. म्हणजेच अतिशय कठीण पातळीवर हे लोक प्रश्न विचारत राहतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. प्रत्येक प्रश्न म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रत्येक प्रश्न असतो तो फार IMP क्वेश्चन असतो. कारण हे जे सिलेक्शन आम्ही करत आहेत ते 10-15 प्रश्न वाचल्यानंतर एखाद्या प्रश्नाचं सिलेक्शन आम्ही दररोज करतात. तर चला पाहूया पहिला प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे. मित्रांनो, आज हा शब्द आहे, हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आणि आज हा शब्द आहे क्रियाविशेषण, उभयन्वी, केवळ प्रयोगी, अव्यय किंवा क्रियापद. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न पहिला जे आहे आज हा शब्द आहे, तर हे असणार आहे क्रियाविशेषण. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे. गल्लोगल्ली, गावोगाव, घरोघरी, हर घडी, झटकन, पटकन, पटापट, खटाखट किंवा 3 वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा, सभोवती, सभावर, अलीकडे किंवा पलीकडे. तर हे बघा आवृत्तीदर्शक जे क्रियाविशेषण अव्यय असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा हे जे आहे ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे की पुढील शब्दाचा समास ओळखा. हे बघा प्रतिक्षण हे शब्द इथे दिलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला या शब्दाचे समास इथे ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. तत्पुरुष, कर्मधारय, अव्ययीभाव आणि द्विगु. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अव्ययीभाव समास. कारण प्रतिक्षण या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे आणि उपसर्ग लागलेला नेहमी जे असतो ते अव्ययीभाव समासात शब्द मोडला जातो. प्रश्न नंबर 4. आमच्या चॅनलमध्ये हिंदीची सुद्धा प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि हिंदी आमचा स्पेशल सब्जेक्टसुद्धा आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून 13-14 व्हिडिओ जे आहे ते आमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहे हिंदी विषयाचे. ते तुम्ही जाऊन तिथे पाहू शकतात. दिवे देवा, दीनदयाळा, दूर, द्रुत, दास, दुःख, दूर, दौडी, शातिंजे, मज दे. हे बघा मित्रांनो, या शब्दाची येथे वारंवार पुनरुक्ती झालेली आहे. आणि आपल्यास मालूम आहे जेव्हा शब्दाची पुनरुक्ती होते तेव्हा शब्द अलंकारातील जे पर्याय आहे आपला म्हणजे अनुप्रास अलंकार हे येथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे मित्रांनो आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की आई सारखी आईच. हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला 4 पर्याय दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे फक्त आई सारखी आईच. दृष्टांत अलंकार, श्लेष अलंकार, रूपक अलंकार किंवा अनन्वय अलंकार. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अनन्वय अलंकार. ठीक आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार असतो, म्हणजे आईसारखी आई. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे. हे बघा PSIच्या परीक्षेतसुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. मित्रांनो, इथे आपल्याला तत्सम शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. वृक्ष, घर, गाव किंवा काम. तर हे बघा मित्रांनो, येथे जे तत्सम शब्द असणार आहे ते असणार आहे वृक्ष म्हणजेच झाड. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. मित्रांनो, 7वा प्रश्न इथे दिलेला आहे की पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश आहे. हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. वाक्य इथे दिलेलं आहे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.
या वाक्यातील आपल्याला उद्देश ओळखायचा आहे। 4 पर्याय ते आपल्याला दिलेले आहे, मुखास, दात, पांढरे, स्वच्छ किंवा शोभा। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 7च्या ते असणार आहे दात, कारण दात हे जे आहे ते मुखास शोभा देतात, म्हणजे उद्देश काय आहे, दात आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की STI 2017 मध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला होता। आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा सांगतो की आम्ही जे इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणत असतो, कारण TETच्या परीक्षेत वारंवार तेच प्रश्न विचारले गेलेले आहे। तुम्ही ॲनालायसिस करा, पूर्वीची प्रश्नपत्रिका पहा, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तेच प्रश्न दिसणार जे इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे। तर येथे दिलेला आहे, श्रीकृष्णाने अर्जुनला गीता सांगितली, या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे। श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे। आपल्याला इथे प्रत्यक्ष कर्म कोणता आहे ते शब्द ओळखायचा आहे। 4 पर्याय दिलेला आहे, गीता, अर्जुनला, श्रीकृष्णाने किंवा विधान आकर्मक। तर हे बघा मित्रांनो, येथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच गीता। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आता दिलेला आहे प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 इथे विचारलेला आहे, अभ्यस्त शब्द ओळखा। अतिशय सोपा हा प्रश्न आहे, परंतु आपल्याला माहीत असला पाहिजे की अभ्यस्त म्हणजे काय। अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो दुप्पट। अभ्यस्त या शब्दाचा अर्थ काय होतो तर दुप्पट होतो। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत, तुरट, आंबट, चिंबट, खारट, कडवट। तर हे बघा मित्रांनो, इथे योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे आंबट चिंबट, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते अभ्यस्त शब्द येथे आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 सुद्धा इथे आपल्याला विचारलेला आहे की अभ्यस्त शब्द ओळखा। आत्ताच मी सांगितलं की अभ्यस्त म्हणजे दुप्पट। इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे मित्रांनो, बारीक सारीक, बारकुंडा, बारकावा किंवा बारावा। तर मित्रांनो, येथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे बारीक सारीक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते अभ्यस्त वाक्य शब्द असणार आहे। यानंतर पाहूया मित्रांनो 11वा प्रश्न। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर अशा प्रकारे इथे 11वा प्रश्न विचारलेला आहे। डिप्टी STI 2015 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता मित्रांनो। प्रश्न असा विचारलेला आहे की प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते। हे बघा 4 वाक्य आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो, आणि या वाक्यापैकी आपल्याला प्रश्नार्थक असलेले वाक्य येथे ओळखायचे आहे, म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य येथे आपल्याला ओळखायचं आहे। हा आत्ताच आला, हे प्रश्नार्थक होणार नाही। कोणी येऊन गेले का, ओके। तो इतक्यातच येईल, हे सुद्धा नाही। आम्ही सर्व येथेच आहोत, हे सुद्धा नाही। तर मित्रांनो, आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2, कारण हे जे आहे ते प्रश्नार्थक सर्वनामचे उदाहरण आहे। कोणी येऊन गेले का, जेव्हा आपण विचारतो कोणी येऊन गेले का, म्हणजे क्वेश्चन मार्क जिथे लागतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे, श्रवण या शब्दापासून तयार झालेला विशेषण ओळखा। हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला श्रवण या शब्दापासून जे विशेषण तयार झालेले आहेत ते शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। 4 पर्याय दिलेले आहे, श्रावण, श्रावणी, श्रवणीय किंवा श्रवण मास। तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे श्रवणीय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपला योग्य उत्तर इथे ठरणार आहे मित्रांनो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 अशा प्रकारे इथे दिलेला आहे, शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे। हे बघा येथे मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे की शिपाई शूर होता या वाक्यातील आपल्याला शूर या शब्द काय आहे हे ते आपल्याला उत्तर द्यायचं आहे। नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे किंवा क्रियापद आहे। तर अतिशय सिंपल, अतिशय सोपा हा प्रश्न इथे विचारलेला होता की शिपाई शूर होता म्हणजे शूर काय आहे तर विशेषण ठरणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे, जीवाचे रान करणे समानार्थी वाक्य प्रकार सांगा। हे बघा, जीवाचे रान करणे हे ते वाक्य दिलेलं आहे। आता आपल्याला इथे समानार्थी वाक्प्रचार येथे सांगायचा आहे। तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेलं आहे, हाडाची काडी करणे, हाड झिजवणे, हाड मोडून पडणे किंवा हाडाचे पाणी करणे। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे हाडाचे काडे करणे म्हणजे जीवनाचे रान करणे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे, माझी हा उर्दूमध्ये सुद्धा वापरला जातो हा शब्द। माझी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। विरुद्धार्थी शब्द म्हणजेच विलोम शब्द, जे हिंदी मीडियमचे विद्यार्थी किंवा छात्र आहे
त्यांना विलोम शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द म्हणजेच विलोम शब्द हे माहिती असला पाहिजे. येथे विचारलेलं आहे माझी या शब्दाचा विलोमार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रतिगामी, विद्यमान, जिवंत, पुरोगामी. तर हे बघा याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे विद्यमान. कारण आपण जे वर्तमान मध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो विद्यमान. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. भारूड अतिशय IMP हा क्वेश्चन आहे. कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा हा क्वेश्चन आम्ही लावला होता. भारूड हा रचनाकार कोणी रूढ केला. हे बघा भारूड हे रचनाकार PSI 2014 हा प्रश्न विचारला गेलेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. PSIची लेवल आणि TATची परीक्षेची लेवल म्हणजेच दुप्पट फरक आहे दोघी परीक्षेमध्ये. तर PSIच्या परीक्षेची हा प्रश्न विचारला गेला होता की भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला. तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ किंवा संत जनाबाई. तर हे बघा याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे संत एकनाथ, कारण यांनी भारूड जे आहे ते रूढ केला आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 असं विचारलेलं आहे की शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा. हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे शाश्वत. या शब्दास विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. चिरंतन, चिरकाल, चिरायू किंवा अल्पकाळ. तर हे बघा शाश्वत या शब्दाचा जे योग्य विरुद्धार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे अल्पकाळ. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. इकडे आड तिकडे विहीर. हे बघा एक म्हण येथे दिलेली आहे. PSI 2011 हा प्रश्न विचारला गेला होता. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला इथे शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहे. अति दारिद्र्यात दिवस काढणे किंवा दोन्हीकडून सारख्याच अडचणी येणे, सर्वत्र सारखाच मनुष्य स्वभाव असणे, क्षुद्र माणसे सतत अडचणीत येतात. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच दोन्हीकडून सारखीच अडचणी येणे. पर्याय क्रमांक 2 जे आपलं ते इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक खू झू झालेला आहे, परंतु हे खो आणि झ आहे. खो आणि झ. ओके, महाकृषी सेवा 2016 हा प्रश्न विचारला गेला होता की ख झ या वर्णांना काय म्हणतात. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. उष्मव्यंजन, महाप्राण, स्वातंत्र्य किंवा अर्धोसर. तर हे बघा ख आणि झ या वर्णांना आपण महाप्राण असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 19 जे असेल ते आपला इथे मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे. आता यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 20 म्हणजेच आजचा आपला शेवटचा हा प्रश्न इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो असा इथे विचारलेला आहे की क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश आहेत. ASO 2017 या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता. 4 पर्याय मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहे. महाप्राण आहे, अल्पप्राण आहे, जोड अक्षरे आहे किंवा यापैकी कोणतेही नाही. तर हे बघा मित्रांनो क्ष आणि ज्ञ म्हणजे ज्ञ हे संयुक्त अक्षरे सुद्धा याला आपण म्हणतो आणि हे असणार आहे जोड अक्षरे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पूर्वीच्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते 20 प्रश्न आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणले आहोत. पुढे पण आपण असेच प्रश्न अभ्यासूया, कारण TATच्या परीक्षेत वारंवार जे प्रश्न विचारले जात आहेत ते इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न TATच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. हे तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालायसिस करा, क्वेश्चन पेपर पहा, त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की हे जे प्रश्न आणतात ते कुठून आणतात आणि कशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेत टाकतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगतो की डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही स्पेशल क्वेश्चन सोबत.